चार चौघात तुम्हाला दरारा वाढवायचा आहे. लोकांनी तुमचं नाव घेतलं की रिस्पेक्ट वाटली पाहिजे. तुमचं बोलणं ऐकलं की लोकांनी शांत व्हायला पाहिजे. पण आज रिॲलिटी काय आहे? लोक तुम्हाला सिरियसली घेत नाहीत. तुमच्या प्रेझेन्सला व्हॅल्यू नाही आणि तुम्ही आतून त्रास सहन करत आहात. पण आजचा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलू शकतो. कारण आज मी तुम्हाला असे 8 बदल सांगणार आहे जे तुम्ही आजपासून केलेत तर लोक तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कायमचं बदलून जाईल. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण इथेच तुम्हाला मिळतो रिअल लाईफ बदलणारा कंटेंट. चला सुरू करूयात. चार चौघात तुम्हाला दरारा वाढवायचा, मग हे 8 बदल करा. बदल 1, स्वतःला कमी समजणं बंद करा. सगळं इथूनच सुरू होतं. तुम्ही स्वतःला काय समजता त्यावर जग तुमच्याशी कसं वागेल हे ठरतं. जर तुम्ही आतून वीक असाल, जर तुम्ही स्वतःवर डाऊट करत असाल तर लोक तुम्हाला कधी सिरियसली घेणार नाहीत. दरारा बाहेरून नाही, आतून तयार होतो. बदल 2, बोलण्याची स्टाईल बदला. तुमचं बोलणं म्हणजे तुमची ओळख. खूप फास्ट बोलता, घाबरून बोलता, सतत एक्सप्लेन करता, मग लोक तुम्हाला इग्नोर करणारच. हळू बोला, क्लिअर बोला, कॉन्फिडन्सने बोला. कमी बोला पण स्ट्रॉंग बोला. बदल 3, जास्त अवेलेबल राहू नका. तुम्ही सगळ्यांसाठी ऑलवेज अवेलेबल असाल तर तुमची व्हॅल्यू कमी होते. लोकांना तुमची सवय लागते. कॉल लगेच उचलू नका, रिप्लाय लगेच देऊ नका. थोडा डिस्टन्स ठेवा, रिस्पेक्ट वाढेल. बदल 4, नाही म्हणायला शिका. तुम्ही सगळ्यांना खुश ठेवण्याचा प्रयत्न करता, मग तुम्ही स्वतःलाच हरवत आहात. नाही म्हणणं म्हणजे ॲटिट्यूड नाही, तो सेल्फ रिस्पेक्टचा भाग आहे. जे तुमच्यासाठी रॉंग आहे ते क्लिअर नकार द्या. तुमची लिमिट लोकांना समजली पाहिजे, तेव्हाच ते तुमच्याबरोबर व्यवस्थित वागतील. बदल 5, सायलेन्सची ताकद वापरा. हा नेक्स्ट लेवल आहे. सगळ्याच गोष्टीवर रिॲक्ट करू नका. कोणी टोमणा मारला, कोणी डिसरिस्पेक्ट केलं, शांत राहा, ऑब्झर्व करा. तुमची सायलेन्स समोरच्याला अनकम्फर्टेबल करते. बदल 6, स्वतःवर काम करा. दरारा मिळवायचा असेल तर ग्रोथ हवी. स्किल इम्प्रूव्ह करा, पर्सनॅलिटी डेव्हलप करा, नॉलेज वाढवा. जेव्हा तुम्ही ग्रो करता तेव्हा तुम्हाला कुणीही इग्नोर करू शकत नाही. आणि तुम्हाला यावर जर व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये यस नक्की सांगा, जेणेकरून मी या टॉपिकवर पुढील व्हिडिओ बनवेन. बदल 7, बाउंड्रीज सेट करा. प्रत्येकाला तुमच्या लाईफमध्ये फुल ॲक्सेस देऊ नका. पर्सनल गोष्टी शेअर कमी करा. डिसरिस्पेक्ट टॉलरेट करू नका. रिस्पेक्ट इज इक्वल्स टू बाउंड्रीज असतात. बदल 8, अपिरियन्स आणि बॉडी लँग्वेज सुधारा. सरळ उभं राहणं, आय कॉन्टॅक्ट ठेवा, नीट दिसा. लोक आधी तुमचं लूक पाहतात, नंतर तुमचं बोलणं ऐकतात. मित्रांनो, दरारा हा मागायचा नसतो, तो तयार करायचा असतो. तुम्ही बदललात, तुमचं बोलणं बदललं, तुमचा ॲटिट्यूड बदलला तर जगाला बदलायलाच लागेल. कमेंटमध्ये लिहा, मी माझं दरारा वाढवणार. नियम 9, ओव्हर एक्सप्लेनिंग बंद करा. तुम्ही लक्ष दिलं आहे का? कोणी तुमच्यावर डाऊट घेतलं की तुम्ही लगेच एक्सप्लेन करायला लागता. मी असं केलं कारण माझं इंटेन्शन असा होता. ही सवय तुमची व्हॅल्यू कमी करते. स्ट्रॉंग लोक एक्सप्लेन करत नाहीत, ते क्लिअर बोलतात. जास्त एक्सप्लेनेशन इज इक्वल्स टू कमी रिस्पेक्ट. नियम 10, अप्रूव्हल मागणं थांबवा. हे ठीक आहे का? तुला काय वाटतं? सतत अप्रूव्हल मागत असाल तर लोक तुम्हाला वीक समजतात. लीडर स्वतःचे डिसिजन स्वतः घेतो. नियम 11, ओव्हर फ्रेंडली होणं टाळा. सगळ्यांशी खूपच क्लोज होण्याचा प्रयत्न करू नका. सगळ्यांना खुश ठेवणं इज इक्वल्स टू स्वतःला हरवणं. रिस्पेक्ट आणि डिस्टन्स दोन्ही इम्पॉर्टंट आहे. नियम 12, इमोशनल कंट्रोल ठेवा. कोणी काही बोललं की लगेच रिॲक्ट करता. राग, फ्रस्ट्रेशन, दुःख. जर तुम्ही लगेच रिॲक्ट करत असाल तर लोक तुम्हाला इझिली कंट्रोल करू शकता. स्ट्रॉंग लोक रिॲक्ट करत नाहीत, ते रिस्पॉन्ड करतात. नियम 13, सायलेन्स इज इक्वल्स टू पॉवर. काही वेळा बेस्ट आन्सर म्हणजे सायलेन्स असतो. कोणी टोमणा मारला, कोणी डिसरिस्पेक्ट केलं, शांत राहा, आय कॉन्टॅक्ट ठेवा. तुमची सायलेन्स समोरच्याला डिस्टर्ब करून टाकते. नियम 14, मिस्ट्री ठेवा. सगळ्यांना तुमच्याबद्दल सगळं सांगू नका. थोडं हिडन ठेवा. पर्सनल लाईफ प्रायव्हेट ठेवा. जितकं कमी लोकांना माहीत असेल तितकी क्युरिओसिटी वाटते.
नियम 15, स्वतःचं स्टँडर्ड वाढवा. तुम्ही काय टॉलरेट करता तेच लोक रिपीट करतात. जर तुम्ही डिसरिस्पेक्ट सहन केला तर लोक तेच करत राहतील. क्लिअर ठेवा, मी काय ॲक्सेप्ट करणार नाही. नियम 16, कन्सिस्टन्सी ठेवा. एक दिवस स्ट्रॉंग, दुसऱ्या दिवशी वीक, मग लोक कन्फ्यूज होतात. रोज कन्सिस्टंट राहा. ॲटिट्यूड स्टेबल ठेवा. कन्सिस्टन्सी स्ट्रॉंग इमेज. हिडन ट्रूथ, लोक तुमचा दरारा वाढवत नाहीत. तुम्ही स्वतःला कमी दाखवून थांबवलात तर दरारा आपोआप तयार होतो. डेली प्रॅक्टिस, कमी बोला, कॉन्फिडंट राहा, स्वतःवर काम करा आणि बाउंड्रीज ठेवा. दरारा हा आवाजात नसतो, तो प्रेझेन्समध्ये असतो. तुम्ही आतून स्ट्रॉंग झालात, तुमचं बोलणं बदललं, तुमचा व्हाईब बदलला तर क्राऊड मध्ये तुमचं वेगळं स्थान तयार होतं. कमेंटमध्ये लिहा, मी माझा दरारा बिल्ड करणार. लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनेलला. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून आमचे सर्वात आधी व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतील.